असे अनेक प्रसंग दादांच्या बरोबर व्यतीत झाले। यामध्ये काका चव्हाण असतील, सुनील चांदरे असतील, शरद मोठ्या पक्षांच्या अनेक ठिकाणच्या संधी आल्या, पण जो माणूस महाराष्ट्रात आपल्याला स्वतःहून ओळखतो, आपल्यासारख्या छोट्याशा माणसाला त्यांच्या दृष्टीने आपण खूप छोटे की पर्सनली सांगतो तुझं बरं चाललंय का, आणि या एका शब्दामुळे आजपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश प्रेम आहे। अंतःकरणाने उपस्थित असणारे राजगुरुनगर आणि राजगुरुनगर पंचक्रोशी असेल किंवा खेड तालुक्यातील सर्व असंख्य दादांवर प्रेम करून आलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, ज्या घटनेवर कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी घटना काल 8:45-9च्या सुमारास घडली आणि प्रत्येकाचं मन हळहळून टाकणारी जी घटना झाली। खरं तर आपल्या खेड तालुक्यावर विशेष असं प्रेम दादांनी सदैव केलं। माझ्याही जीवनामध्ये किंवा माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दादांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे। मी आत्ताच बँकेमध्ये शोकसभा झाली, त्यामध्येही मत व्यक्त केलं। या ठिकाणी आवटे दादा साक्षीला आहे की राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पहिला तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि युवकचा अध्यक्ष म्हणून शरद बुटे आम्हाला दादांकडे घेऊन गेले होते आणि त्यावेळी नारायण पवार आमदार होते, परंतु काँग्रेसमध्ये राणे आणि पवार असं वाद होता आणि फक्त आम्हाला भूतनताई आवटे असतील, दादा असतील, नाईकरे पाटील आम्हाला बळ द्यायचे आणि अशोकांना मोहोळ आम्हाला सगळी ताकद द्यायचे आणि अगदी सगळे आम्हाला म्हणायचे ही मुठभर 4-5 पोरं काय करणार आहेत। रेवण शेटपर त्यावेळी आमच्याबरोबर कॉलेजला होते आणि आम्ही अतिशय दादांनी पहिलं मला पत्र दादांच्या हस्ते मिळालं। आम्ही 2 व्हीलरवर शरद बुट्टे मी पुण्याला गेलतो, अशोकांनांच्या बंगल्यावर राहिलो, असे अनेक प्रसंग आहेत। नंतरच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पहिला मेळावा दिल्लीला झाला, त्या ठिकाणी आम्ही 20-30 जवळजवळ 200-250 कार्यकर्ते घेऊन बुगेनी गेलो आणि दादा जेवण घेऊन एका रेल्वे स्टेशनला आम्हाला रेल्वेत आले आणि पूर्ण 5-6 तास आमच्याबरोबर त्यांनी पत्रवळीत जेवण केलं। असे अनेक प्रसंग दादांच्या बरोबर व्यतीत झाले। यामध्ये काका चव्हाण असतील, सुनील चांदरे असतील, शरद बुटे असेल, मी असेल, अतुल बेनके असतील, रुपाली ढोबळे म्हणून आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष, असा आमचा मोठा ग्रुप त्यावेळेच्या काळामध्ये होता। नंतरच्याही काळात व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय माध्यमातून दादा जेव्हा हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते 10-15 मिनिटाची वेळ दिली, पण 2-2.5 तास बाबाशेठ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ते थांबले। अत्यंत मनभरून त्यांनी कौतुक केलं, सगळं पाहिलं। त्यानंतरच्याही काळात ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा आवर्जून त्यांनी व्यवसायाची चौकशी केली। चेअरमन झाल्यानंतरही मी आणि अरुण भाऊ काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो, तेव्हाही मी त्यांना बुके घेऊन गेलो, चेअरमन झालो सांगितलं आणि दादांना हळूच म्हणलं, दादा जिल्हा परिषदची निवडणूक लागली काय करू। दादा म्हणले झालाय चेअरमन, त्यांच्या भाषेत म्हणले बाद झालं, तुझ्याकडे काय लय पैसे झाले का, ज्यांच्याकडे आहेत ते घालवतील, काय नको व्यवसाय कर, असे मला दादांनी सांगितलं। आणि किरण दादाच्याही इलेक्शनच्या टायमाला स्वतः दादा म्हणले की कसं बरं चाललंय का, आणि या एकमेव वाक्यामुळे आजपर्यंत अनेक पक्षांच्या अनेक ठिकाणच्या संधी आल्या, पण जो माणूस महाराष्ट्रात आपल्याला स्वतःहून ओळखतो, आपल्यासारख्या छोट्याशा माणसाला त्यांच्या दृष्टीने आपण खूप छोटे की पर्सनली सांगतो तुझं बरं चाललंय का, आणि या एका शब्दामुळे आजपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा किंवा जाण्याचा धाडच झालं नाही। ही दादांची एक मनापासूनची इच्छा, प्रेम आहे। असा माणूस होणे नाही, कारण कोणत्याही भले कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही समाजाचा असो किंवा कोणत्याही खरोखरचं काम असेल आणि त्या माणसाला खरोखर मदत करायची असेल तर दादा निर्भीडपणे मदत करायचे। या ठिकाणी वडगाववरून एक जो पूल होतोय आपल्या सत्कस्थळला यायला, आणि त्यावेळी अण्णांना आणि दादांना आम्ही रिक्वेस्ट केली की दादा पलीकडचं आमचं गाव आहे आणि पूल दिलाय, पण पुढच्या रस्त्याला पैसे नाही, तुम्ही काहीतरी करा। लगेच दादांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले आणि त्या वडगाव पाटोळ्याला जोडणाऱ्या रस्त्याला पैसे द्या। आम्ही दादांना म्हणलं, दादा मी वैयक्तिक आजपर्यंत तुमच्याकडे काय मागितलं नाही, पण आमच्या गावासाठी तुम्ही
मदत करा. आणि लगेच दादांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असो असा नेता होणे नाही, कारण इतके प्रगल्भ विचार इतके सर्वसामान्यांपर्यंत लक्षात ठेवणे आणि त्याच्या इतक्या लोकांना मदत होणे, अशा पद्धतीनं दादांना जो अंत झाला तो खूप दुर्दैवी आहे. हे कधी न विसरणारं दुःख आपल्या सर्व तालुक्याला किंवा महाराष्ट्राला जिल्ह्याला आहे. मी पुन्हा एकदा दादांना राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्व सेवक सभासद संचालकांच्या वतीनं या ठिकाणी व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष किरणदादा आहेर असतील, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई पाचरणे आहेत आणि सर्वच